शालेय फी वाढ व पालकांना पैसे मागितल्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल कारंजा मनसे आक्रमक झाली असून याबाबत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या नेतृत्वात कारंजाचे गटशिक्षण अधिकारी यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली। तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना शासनाच्या निर्देशांच्या विरोधात जाऊन अनावश्यक त्रास देणाऱ्या खासदारांबाबत व त्यांनी लावलेल्या पैशांच्या तगाद्याबद्दल जाब विचारून त्रास थांबवावा, मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनाच्या माध्यमाने करण्यात आला। कोरोना ह्या विश्वव्यापी समस्येमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था खोळंबली आहे। त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली असून छोटे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे। शालेय शिक्षण कोरोनामुळे सुरू होईल किंवा नाही याची काही शाश्वती नाही। तरी कारंजा व वाशिम जिल्ह्यातील काही खासगी शाळांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पैशाच्या संदर्भात सूचना पाठविल्या जात आहे। शासनाने वेळोवेळी आदेश काढून पालकांना विनाकारण पैशासाठी त्रास देऊ नये असे निर्देश दिले असूनही शाळा व्यवस्थापन या आदेशांची उघड पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे। तसेच काही पालक इतके त्रस्त झाले आहेत की आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही असेही बोलत असल्याचा उल्लेख या निवेदनातून देण्यात आला आहे। कोणत्याही प्रकारचा कामधंदा नसताना खासगी शाळांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या त्रासामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी शिक्षण विभाग व अधिकारी वर्ग त्याला जबाबदार राहतील असा स्पष्ट इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला। सर्वसाधारण विद्यार्थी व पालक यांच्या दृष्टीने खासगी शाळांना फी वाढ संदर्भात व पैसे भरण्याच्या संदर्भात त्वरित सूचनापत्र काढून दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या घटनेस शिक्षण विभाग व अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला। मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या नेतृत्वात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कारंजाचे गटशिक्षण अधिकारी यांना हे निवेदन दिले। यावेळी मनसे जिल्हा उपसंघटक कपिल महाजन, तालुका संघटक भालचंद्र श्यामसुंदर, मनसे शहर उपाध्यक्ष ईशान देशमुख, मनसे वाहतूक संघटक अरुण बिकट, भारत हांडगे, गगन राय, शेखर जिरापुरे, रवी राऊत उपस्थित होते। आज कारंजा शहरातनी प्रत्येक पालकाला त्रास होत आहे। फी मागितल्या जात आहे आणि पालकाकडे पैसे नाही आहे। आज छोटे मोठे व्यवसाय बंद पडलेले आहे, डबघाई झालेले आहे, तर पालकांनी पैसे द्यायचे कुठून याकरिता आम्ही आज मनसेतर्फे गट शिक्षण अधिकाऱ्यांना, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना आणि मंत्री साहेबांना, शिक्षण मंत्री यांना सगळ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की अशा अशा समस्या आहे, तर पालकांनी करायचं काय नेमकं। तर यांनी तर आम्हाला समजा उडीचे उत्तर भेटले आणि मी मानकर साहेबांसोबतही बोललो। त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही तक्रार द्या, त्यावर आम्ही लगेच ॲक्शन घेऊ। आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पालकांना कोणत्याही शाळांनी, प्रायव्हेट संस्थांनी आतमध्ये बोलावून पैशासंबंधी कोणताही तगादा लावू नये आणि असं जर कोणत्याही पालकाला जर त्रास होत असेल तर पालकांनी सरळ गट शिक्षण अधिकाऱ्याकडे किंवा मानकर साहेबाकडे, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे किंवा आमच्या मनसे पदाधिकाऱ्याकडे तक्रार करा। आम्ही त्यांच्यावर तुम्हाला लगेच तक्रारीवर निवारण करून तुमच्या समस्येचं निवारण करू। जय महाराज। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।